फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष। युरोप विदेश कृषी अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा विशेष ठरला। तर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला। कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक। यावेळी छत्रपती शिवरायांच्या पेहरावातील घोड्यावर बसलेल्या चिमुकल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं। जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी परिसर दुमदुमला। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी। दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजाभवानी मंदिरामध्ये भवानी तलवारीची अलंकार महापूजा मांडण्यात आली। नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक। मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत लुटला मिरवणुकीचा आनंद। आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिराणी महापौर हिमगौरी आडकेंची मिरवणुकीला उपस्थिती। नांदेडच्या धामदरी गावामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांचा विवाह सोहळा। गोरगरिबांच्या मदतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्यात आले। मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार यांचं मत। नवी मुंबईतल्या घणसोलीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी। ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत महाराजांच्या पालखीचं शिवभक्तांकडनं स्वागत। या सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवरनं शिवज्योत आणण्यात आली होती। गडचिरोलीत मजुराला मारहाण केल्याच्या आरोपावरनं काँग्रेस आमदारावरती गुन्हा दाखल। आरमोरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा। जखमी मजुरावरती उपचार सुरू। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये विनापरवानगी पोस्टर चिकटवणाऱ्या बंगाली बाबाला रेल्वे पोलिसांची अटक। व्यावसायिक हेतूंसाठी पोस्टर चिकटवल्याची बंगाली बाबाची कबुली। पालघर ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली होती। शासन अनुदान सुरू असेपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस येणार नाहीत। ज्येष्ठ सिनेकलाकार अरुण नलावडेंनी व्यक्त केली खंत। एकत्र काम केल्याशिवाय एआयचे पूर्ण फायदे आपल्याला कळणार नाहीत। गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचं वक्तव्य। तर एआय आणणं आणि व्यवसायिक क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणं आवश्यक। एआयमुळे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतात, पिचाईंचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।